गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुशासन या संकल्पनेविषयी माहिती करून घेणार आहोत। आपण MA भाग 2 मधील जे आपलं तिसरं सेमिस्टर आहे त्यामधलं उदारीकरणानंतर भारतीय प्रशासनावरील जे काही परिणाम झाले त्या परिणामाची चर्चा किंवा त्या परिणामांमुळे प्रशासनाच्या स्वरूपामध्ये जे मूलभूत स्वरूपाचे बदल झाले त्या बदलाच्या अनुषंगाने ज्या काही नवनवीन संकल्पना प्रशासन व्यवस्थांमध्ये निर्माण झाल्या त्या व्यवस्थांची किंवा त्या संकल्पनांची एकंदरीत आपण माहिती घेत आहोत। तर त्यामध्येच एक महत्त्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे सुशासन। त्याला इंग्रजीमध्ये गव्हर्नन्स असं म्हटलं जातं। म्हणजे हे सुशासन म्हणजे काय, ह्या सुशासन ही संकल्पना निर्माण कशी झाली आणि ह्या सुशासन ह्या संकल्पनेने प्रशासन व्यवस्थेमध्ये किंवा प्रशासन व्यवस्थांमध्ये कोणत्या स्वरूपाचे बदल घडून आले आणि ह्या सुशासन व्यवस्थांचा स्वीकार केल्यामुळे विकसनशील किंवा विकसित देशांच्या व्यवस्थांमध्ये किंवा त्या ठिकाणच्या जनतेच्या जीवनमानामध्ये काय बदल झाले किंवा काय उद्दिष्ट घेऊन ही सुशासन ही संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली, या सगळ्यांची चर्चा आपल्याला या ठिकाणी आज करायची आहे। मुळात सुशासन ही संकल्पना बघत असताना आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजावून घेणं खूप गरजेचं आहे की सुशासन म्हणजे नेमकी काय, किंवा आपण शासन हा शब्द वारंवार आपल्या कानावरती दैनंदिन आयुष्य जगत असताना पडत असतो। मग त्यामध्ये सुशासन हे वेगळं काय आहे, सुशासन म्हणजे काय आणि ही सुशासन ही संकल्पना शासन या संकल्पनेपेक्षा वेगळं पण काय सांगते, ह्या सगळ्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी आज करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण ही सुशासन ही संकल्पना ही विकसित कशा पद्धतीने झाली आणि त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे निकष याचा अभ्यास या ठिकाणी करूयात। तर सुशासन ही संकल्पना आपण सगळ्यांना माहीतच आहे की जागतिकीकरण, आणि ह्या जागतिकीकरणानंतर जगाच्या इतिहासाचा म्हणजे आपल्याला जगाच्या इतिहासाचा किंवा जगाच्या एकंदरीत प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस ते प्रक्रियेचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने 2 टप्पे पडतात। एक टप्पा उदारीकरणाच्या आधी जागतिकीकरणाच्या आधीचा कालखंड आणि दुसरा कालखंड हा जागतिकीकरणानंतरचा कालखंड। तर जागतिकीकरण आणि हे जागतिकीकरण घडून आलं, जागतिकीकरणात जसं जसं जगभरात जागतिकीकरण ही संकल्पना पोहोचली, जागतिकीकरणाबरोबरच उदारीकरण ही नवीन संकल्पना उदयास आली आणि त्या उदारीकरणाचाच अपरिहार्य परिणाम म्हणजे त्या ठिकाणी खाजगीकरणाने वेग धरला आणि ह्या खाजगीकरणाच्या वाढत्या प्रस्तावामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये म्हणजे सगळ्या जगामध्ये ती जागतिकीकरण त्याच्याबरोबरच उदारीकरण आणि त्याचबरोबर खाजगीकरण ह्या 3 संकल्पना, त्याला LPG मॉडेल असं म्हटलं जातं, उखाजा मॉडेल असं किंवा LPG मॉडेल असं म्हटलं जातं। तर हे मॉडेल किंवा ह्या संकल्पना पोहोचल्या आणि त्यामुळे साहजिकच प्रत्येक देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थांमध्ये खाजगी क्षेत्राचं प्रस्थ वाढलं, प्राबल्य वाढलं आणि हे वाढल्यामुळे त्या ठिकाणी खाजगी क्षेत्रातलं जे प्रशासन होतं त्या खाजगी क्षेत्रातल्या प्रशासनामधली कार्यक्षमता, त्या प्रशासनामध्ये त्या जनतेप्रती असलेली उत्तरदायित्वाची भावना, त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं अत्यल्प प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्या ठिकाणच्या प्रशासकीय व्यवस्थांवरती पडायला लागला आणि हा प्रभाव पडत असताना त्या ठिकाणच्या शासकीय प्रशासनामध्ये वरती सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी मग मागणी जोर धरायला लागली जनतेकडून की जशा पद्धतीने खाजगी प्रशासन आम्हाला सेवा सुविधा पुरवतं तसंच सरकारी प्रशासनाने किंवा शासकीय प्रशासनाने सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये मूलभूत स्वरूपामध्ये बदल घडून आणावा आणि ह्या खाजगी प्रशासनातल्या काही नवनवीन ह्या ज्या काही चांगल्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत त्या संकल्पनांचा स्वीकार आपल्या व्यवस्थांमध्ये करावा आणि मग ह्या मागणीतूनच खऱ्या अर्थाने जी नवीन संकल्पना पुढे आली, ह्या मागणीतूनच शासन व्यवस्थेने आपलं जे स्वरूप मूलभूत स्वरूपाचा बदल केला आणि त्याच्यातून जनतेच्या कल्याणासाठीचं प्रशासन फक्त कायद्याच्या चौकटीत किंवा फक्त कायद्याच्या प्रक्रियांवरती चालणारं प्रशासन नव्हे तर लोकांच्या कल्याणासाठी काम करणारं प्रशासन, हे जे नवीन स्वरूप स्वीकारून जे प्रशासनाची नवीन संरचना पुढे आणली तिलाच नाव दिलं जातं सुशासन। आता ही सुशासन ही संकल्पना, हिचा अर्थ किंवा उगम, आता ही सुशासन ही संकल्पना सर्वप्रथम कधी मांडण्यात आली किंवा ही सुशासन ही संकल्पना मांडण्याचं काम कोणी केलं, तर याचा विचार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस असं प्रामुख्याने बघायला मिळतं की जागतिक बँक म्हणजे जी बँक एकंदरीत विकसनशील देशांमध्ये किंवा विकसनशील देशांना त्यांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जी कर्ज देत असते ती जागतिक बँक, त्या जागतिक बँकेने आपला 1992 साली जो अहवाल प्रसिद्ध केला तो अहवाल प्रसिद्ध करत असताना त्या जागतिक बँकेने विकसनशील देशांसमोर काही निकष ठेवले। ते निकष म्हणजे काय, तर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ पण त्या कर्जाच्या बदल्यामध्ये किंवा त्या कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवस्थांमध्ये काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आणावे लागणार आहे। आम्ही जो पैसा देणार आहोत त्या पैशाच्या बदल्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवस्थांचं स्वरूप हे बदलावं लागणार आहे आणि मग ते कशा पद्धतीने बदलवायचं, तर तुम्ही तुमच्या व्यवस्थांमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करायचा, तुमच्या प्रशासनामध्ये लोककल्याणकारी हे तत्व
आधारभूत ठेवायचं, त्याचप्रमाणे मानवाधिकारांचं रक्षण तुमच्या व्यवस्थांमध्ये झालं पाहिजे, ह्या तत्वाला प्राधान्य द्यायचं, असे निकष त्या जागतिक बँकेने आपल्या अहवालामध्ये ठेवले. म्हणजे आर्थिक सहयोग संघटना आणि ह्या आर्थिक सहयोग संघटनेने जे काही आर्थिक विकास घडून आणायचा होता, त्या आर्थिक विकास घडून आणण्यासाठीच्या ह्या ज्या काही पॅरामीटर्स ठरवले आणि त्याच्यामधूनच प्रत्येक देशाला आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थांमध्ये या जागतिक बँकेच्या अहवालामुळे त्या ठिकाणी बदल घडून आणावं लागलं. आणि त्याच्यातूनच जी संकल्पना समोर आली, त्याच्यातून प्रशासनाचं जे बदलतं स्वरूप होतं ते समोर आलं. त्या स्वरूपालाच सुशासन या संकल्पनेने ओळखलं जाऊ लागलं. सुशासन म्हणजे काय, तर सुशासन ह्या शब्दाला थोडक्यात मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स, म्हणजे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा बोलताना लाल किल्ल्यावरून जो 15 ऑगस्टचं भाषण केलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी सुद्धा जनतेला ग्वाही दिली होती की मी जे राज्यकारभार करणार आहे ते मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स ह्या तत्वावरती आधारित असणार आहे. म्हणजे काय, तर जास्तीत जास्त काय करणार आहोत, आम्ही जनतेच्या कल्याणासाठीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. त्या योजनांनी जनतेच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाचा बदल घडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आम्ही काय करणार आहोत, फक्त कायद्याची प्रक्रिया पाळण्यासाठी आम्ही शासनाच्या सत्तेवरती आलेलो नाही, तर त्या कायद्याची प्रक्रिया कशासाठी तो कायदा निर्माण झालेला आहे, तर तो कायदा जनतेच्या विकासासाठी निर्माण झालेला आहे. आणि त्या जनतेचा विकास जोपर्यंत त्या कायद्यानं घडून येणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे अशा ह्या तत्वाला गव्हर्नन्स किंवा सुशासन असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, सुशासन म्हणजे काय, तर सुशासनाची थोडक्यात व्याख्या करताना आपल्याला असं म्हणावं लागेल की न्यायावर आधारित प्रशासन म्हणजे सुशासन. म्हणजे न्यायावरती आधारित जे प्रशासन असतं, जनतेच्या विकासासाठी कल्याणासाठी जे कार्यरत असलेलं प्रशासन असतं, त्या प्रशासनाला आपण सुशासन असं म्हणत असतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत ही सुशासनी संकल्पना मांडण्याचं काम किंवा ही सुशासनी संकल्पना अस्तित्वात येण्याचं काम कशामुळे झालं प्रामुख्याने, तर ते झालं जागतिक बँकेच्या 1992च्या अहवालामध्ये त्यांनी जे काही पॅरामीटर्स सांगितले, त्यांनी जे काही निकष सांगितले विकसनशील देशांना कर्ज देण्यासाठी, त्या निकषांवरती आधारित ही सुशासनी संकल्पना निर्माण झाली. आता जागतिक बँकेने सुशासनी संकल्पना मांडत असताना ही सुशासन ही संकल्पना निर्माण करण्यासाठी विकसनशील देशांना त्या ठिकाणी काही निकष सांगितले, काही पॅरामीटर्स सांगितले की त्यांचा वापर किंवा त्यांचं अंमलबजावणी प्रत्येक देशाने ज्या विकसनशील देशांना जागतिक बँकेकडून काही मदत पाहिजे आहे त्यांनी आपल्या शासन व्यवहारांमध्ये करावी. ते कोणते निकष होते, तर ते निकष म्हणजे सुशासनी संकल्पना निकष निर्माण होण्यासाठीचे जे निकष सांगितले ते निकषांचा आपण या ठिकाणी विचार करूयात. त्यामध्ये त्यांनी सगळ्यात प्रथम सांगितले की शासनाचे स्वरूप, म्हणजे ज्या देशांना आपल्या एकंदरीत व्यवस्थांमध्ये बदल घडून आणायचा आहे त्या व्यवस्थांमध्ये बदल घडून आणण्यासाठी त्यांनी आपल्या शासनाच्या स्वरूपांमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तर शासनाचं स्वरूप म्हणजे काय, तर आज आपण बघतो की आपल्या देशाचं जी शासकीय व्यवस्था आहे ती लोकशाही या तत्वावरती आधारित आहे. म्हणजे जागतिक बँकेने सुद्धा काय केलं की कर्ज पाहिजे तर तुम्हाला तुमच्या शासन व्यवस्थेचं स्वरूप बदलावं लागणार आहे. आणि मग ते स्वरूप बदलत असताना तुम्ही लोकशाही तत्वांचा त्या ठिकाणी आधार घेऊन तुमच्या शासन व्यवस्थेवरती काय करायचं आहे की ती व्यवस्था चालवण्यासाठी लोकशाही मार्गाने चालणारी शासन व्यवस्था स्वीकारायची आहे. आणि त्या लोकशाहीचा पाया काय असतो, तर लोककल्याण हा त्याचा पाया असतो. म्हणून लोकशाही तत्वावरती चालणारं शासन, कल्याणकारी मार्गाने चालणारं शासन, अशा पद्धतीचं तुमचं शासनाचं स्वरूप असलं पाहिजे. आणि ते मानवाधिकारांचं रक्षण करणारं ते शासकीय व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला की तो म्हणजे शासन व्यवस्थेचं स्वरूप बदलायचं आणि ते शासन व्यवस्थांचं स्वरूप हे लोकशाहीच्या पायावरती आधारित असलं पाहिजे. दुसरा त्या ठिकाणी सांगितलंय की सामाजिक व आर्थिक विकासासाठी सत्तेचा वापर. म्हणजे जागतिक बँकेने विकसनशील देशांना दुसरा मुद्दा काय सांगितला की तुमची जी सत्ता आहे, तुमची जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था आपल्या सत्तेचा वापर कशासाठी करणार आहे किंवा तिला कशासाठी करावा, तर तो आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी प्रामुख्याने करावा. म्हणजे मुळात शासन संस्थाच ह्या मानवाने किंवा मानवी समूहाने कशासाठी निर्माण केलेलं आहे, तर आपलं जीवन सुखी समाधानी व्हावं, आपल्या जीवनाचा दर्जा उंचावावा आणि त्याच्यातून आपला विकास साध्य व्हावा आणि आपल्याला शांततेने जीवन जगावं. पण मुळात काय झालं की विकसनशील देशांमध्ये आपण पहिला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचा जो कालखंडाचा जर अभ्यास केला तर आणि शीतयुद्धाच्या दरम्यानचा सुद्धा कालखंडाचा अभ्यास केला तर प्रामुख्याने या देशांना स्वातंत्र्य तर मिळालं, पण ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच देशांमध्ये लोकशाहीच्या आडून हुकुमशाही सारखे सरकारं निर्माण झाली आणि त्या ठिकाणी प्रचंड विषमता, प्रचंड दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी अशा अनेक प्रसंग, अशा अनेक गोष्टी, असे भयंकर प्रकार घडायला लागले. आणि त्याच्यामुळे आर्थिक आणि सामाजिक सत्तेचा वापर जो जनतेच्या कल्याणासाठी करायचा होता त्या तत्वाला कुठेतरी हरताळ फासायला जाऊ लागली. आणि त्याच्यामुळे काय झालं की जागतिक बँकेने स्पष्टपणे आपल्या निकषामध्ये म्हटलं की विकसनशील देशांनी आपल्या सत्तेचा वापर हा कशासाठी करायचा आहे, जर तुम्हाला आमच्याकडून कर्ज पाहिजे असेल तर तो आपल्या सामाजिक
आणि आर्थिक विकासासाठी करायचा. म्हणजे जगामध्ये जी प्रचंड दारिद्र्याची दरी निर्माण झालेली आहे, विषमतेची दरी निर्माण झालेली आहे, ती दूर करण्यासाठी प्रामुख्याने जागतिक बँकेने आपल्या अहवालामध्ये हा निकष त्यामध्ये समाविष्ट केला होता. म्हणजे भारताचं जरी आपण उदाहरण घेतलं तर आज आपल्याला आपल्या देशामध्ये सुद्धा असं बघायला मिळतं की प्रचंड आर्थिक विषमता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तरी किंबहुना भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था निर्माण असल्यामुळे किंवा लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वयंप्रेरणेने स्वीकार केल्यामुळे त्या आर्थिक विषमतेवरती लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे काही प्रमाणामध्ये सरकार यंत्रणा काय करत असते की त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येते. पण आपण जर अनेक आफ्रिकन देश आणि दक्षिण अमेरिकेतले देश यांचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की त्या ठिकाणी प्रचंड दारिद्र्य, गरिबी, अजूनही पण सामाजिक आणि आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात असलेली बघायला मिळते. ठीक आहे, पुढचा निकष त्यांनी सांगितला की शासनाची क्षमता. म्हणजे शासनाची क्षमता म्हणजे शासनाची ताकद, शासनाच्या जनतेला सुविधा देण्याची जी क्षमता असते ती कशी असली पाहिजे, तर ती लोककल्याणकारी क्षमतांचं पायाभूत क्षमता लोकांपर्यंत पोहोचवण्या इतपत ती शासनाची क्षमता असली पाहिजे. म्हणजे शासनाने जनतेच्या मूलभूत स्वरूपाच्या गरजा पुरवण्या इतपत शासनाची क्षमता असली पाहिजे. म्हणजे शासन व्यवस्थेने आपल्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधांमध्ये आपल्या क्षमतांचा वापर सर्वप्रथम कशासाठी करायचा आहे, तर तो सगळ्यात प्रथम जे मागासलेले समूह आहेत त्या समूहांना त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं, यासाठी शासनाने आपल्या क्षमतांचा वापर करायचा आहे. आणि सर्व समूहांना विकास प्रक्रियेमध्ये सामावून घ्यायचं. एकंदरीत ह्या सगळ्या प्रक्रिया, ह्या सगळे निकष जागतिक बँकेने आपल्या अहवालामध्ये त्या ठिकाणी ठरवून दिले आणि त्यानुसार सगळ्या विकसनशील देशांना त्या ठिकाणी जी काय त्यांना मदत करायची होती ते कर्ज वाटपासाठीचे हे निकष आणि त्याच्यातूनच ही जी संकल्पना निर्माण झाली ती म्हणजे सुशासन. आता हे सुशासनाचे निकष बघितल्यानंतर या सुशासनाचे काही वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात की सुशासन ही संकल्पना निर्माण झाली, पण ती निर्माण झाल्यानंतर तिचे काही निकष किंवा तिच्या त्या निकषांवरती आधारित ज्या शासन व्यवस्था निर्माण झाल्या, वेगळ्या देशांनी हे जे काही प्रारूप स्वीकारलं ते स्वीकारल्यानंतर त्याचे साहजिकच काही ठळक वैशिष्ट्ये त्या ठिकाणच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसून यायला लागली. तर ती कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की सर्वात प्रथम जे वैशिष्ट्य होते की ते कार्यक्षम प्रशासन. कार्यक्षम प्रशासन म्हणजे काय, म्हणजे सुशासन ही संकल्पना स्वीकारल्यामुळे कार्यक्षम प्रशासन ही संकल्पना का बरं निर्माण होते, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुशासन ही संकल्पना स्वीकारल्यामुळे कल्याणकारी राज्याची संकल्पनेचा स्वीकार केल्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी काम करणारं प्रशासन, कार्यक्षम प्रशासन, कार्यतत्पर प्रशासन ही जी प्रशासनाचा वेग त्या ठिकाणी वाढतो, पारदर्शकता वाढते आणि त्यामुळे साहजिकच काय होतं की भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होतं. दप्तर दिरंगाई कमी झाल्यामुळे भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा या सगळ्या गोष्टी हळूहळू या सुशासन संकल्पनेमुळे काय होतात, स्वीकार केल्यामुळे कमी होतात आणि साहजिकच प्रशासनाच्या कामाची गती त्या ठिकाणी वाढते. म्हणून सुशासनामुळे काय होतं की प्रशासनाचा कशा स्वरूपाचं प्रशासन निर्माण होतं, तर कार्यक्षम स्वरूपाचं प्रशासन निर्माण होतं, कार्यतत्पर स्वरूपाचं प्रशासन निर्माण होतं, जनतेप्रती उत्तरदायी स्वरूपाचं प्रशासन निर्माण होतं. म्हणजे सुशासन मुळात सांगतं, सुशासन ही संकल्पना म्हणजे मुळात सांगते काय, तर जे प्रशासन जनतेच्या प्रश्नांना तत्काळ होकार देतं किंवा तत्काळ प्रतिसाद देतं त्या प्रशासनाला आपण सुशासन असं म्हणत असतो. मग सुशासन या संकल्पनेचा स्वीकार केलेलं प्रशासन कसं असतं, तर ते कार्यक्षम प्रशासन असतं. ते लगेच जनतेच्या त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कार्यक्षम असतं. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं प्रशासनाचं स्वरूप आहे सुशासनाचे वैशिष्ट्य बघत असताना दुसरं वैशिष्ट्य आहे की कल्याणकारी प्रशासन, वेलफेअर स्टेट, वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. आता वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा कल्याणकारी प्रशासन म्हणजे काय, कल्याणकारी हा शब्द आपण कायम वापरतो. कल्याणकारी प्रशासन म्हणजे जे प्रशासन जनतेच्या मूलभूत प्रश्नां सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत असतं. म्हणजे जनतेचे जे काही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जे प्रशासन स्वतःहून पुढाकार घेतं आणि ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वतःवरती घेतं त्या प्रशासनाला आपण कल्याणकारी प्रशासन असं म्हणत असतो. म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक लोकउपयोगी योजना सरकार स्वतःहून राबवतं. मग त्या लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठीचे योजना असतील, लोकांना स्वस्त धान्यासारख्या योजना असतील किंवा 100 दिवसाचा रोजगार देणाऱ्या रोजगार हमीसारख्या योजना असतील, ह्या योजना सरकारने स्वतःहून जनतेच्या कल्याणासाठी या ठिकाणी निर्माण केलेल्या आहे. म्हणजे हे का बरं सरकार करतं, तर जनता सरकारी व्यवस्थेला माहीत असतं की आपल्या देशामध्ये गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी प्रचंड आहे आणि मग ह्या जनतेला सुद्धा आपल्या उदरनिर्वाहाच्या किमान एक त्या ठिकाणी उपाययोजना करता याव्यात यासाठी सरकार काय करतं की स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेतं आणि मग त्यालाच नाव दिलं जातं की कल्याणकारी प्रशासन, की जे प्रशासन स्वतःहून जनतेच्या जीवनामध्ये एक विशिष्ट स्वरूपाचा बदल घडून यावा यासाठी प्रयत्न करतं, त्या प्रशासनाला कल्याणकारी प्रशासन असं म्हणतात. आणि सुशासन या व्यवस्थेचं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सुशासन स्वीकारल्यानंतर आपोआपच प्रशासन कसं बनतं, तर कल्याणकारी प्रशासन बनतं.
त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण ज्यावेळेस या सुशासन या संकल्पनेचं बघतो तर ते आहे वैधतेवर आधारित प्रशासन. वैधता म्हणजे कायद्यावरती आधारित प्रशासन. म्हणजे जे प्रशासन कोणाच्या शब्दावरती चालत नाही, जे प्रशासन काय तोंडी चालत नाही, तर ते प्रशासन राज्यघटनेने निर्माण केलेल्या संस्थांवरती व्यवस्थांवरती चालत असतं. राज्यघटनेने जे काही मूलभूत संरचना निर्माण केलेली असते त्या मूलभूत संरचनेवरती आधारित जे प्रशासन असतं त्याला वैधतेवर आधारित प्रशासन असं म्हणतात. म्हणजे हुकुमशाही पद्धतीने चालणारं प्रशासन हे त्या हुकुमशहाच्या लहरीपणावरती चालत असतं. लष्करी व्यवस्थेमध्ये जर बघितलं तर त्या लष्करशहाच्या मर्जीप्रमाणे ते प्रशासन चालत असतं. पण या ठिकाणी सुशासन ही संकल्पना कोणाच्या लहरीपणावरती चालत नाही, तर ती वैधतेवर आधारित प्रशासनावरती चालत असतं. वैधतेवर आधारित प्रशासन म्हणजे जे प्रशासन राज्यघटनेच्या घटनात्मक कायद्याने निर्माण झालेलं प्रशासन असतं त्या प्रशासनावरती, आणि राज्यघटनेच्या वैधतेने निर्माण झालेलं जे प्रशासन असतं ते जबाबदार असतं त्या राज्यघटनेच्या चौकटीचं पालन करण्यासाठी. त्याच्यावरती जबाबदारी असते जनतेच्या कल्याणाची. म्हणून सुशासन ही संकल्पनेचा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे पण एक आपल्याला बघायला मिळतं की जी प्रशासन व्यवस्था असते ती प्रशासन व्यवस्था कशी असते तर ती वैधतेवर आधारित असते, ती कायद्यावरती आधारित असते, आणि कायद्याने निर्माण झालेली असल्यामुळे साहजिकच तिच्यावरती जी काही जबाबदारी टाकलेली असते ती जबाबदारी तिचं योग्य पद्धतीने पालन करण्याची जबाबदारी तिच्यावरती असते. त्यानंतर चौथं त्याचं वैशिष्ट्य आहे की सहभागी प्रशासन. सहभागी प्रशासन म्हणजे ज्या जनतेसाठी जे प्रशासन राबवलं जातं त्या जनतेला त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्या प्रशासकीय व्यवस्थेचे वेगवेगळे ध्येय धोरणं त्याची योजना या ज्या काही प्रक्रिया चालत असतात त्या प्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी सहभागी करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि ते का बरं गरजेचं असतं तर प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा. ज्या जनतेच्या कल्याणासाठी प्रशासन निर्माण करायचं आहे, ज्या जनतेच्या कल्याणासाठी प्रशासकीय सुधारणा करायच्या आहेत त्या सुधारणा कशा पद्धतीच्या असाव्या, जनतेला विकास कशा पद्धतीचा अपेक्षित आहे या संदर्भात जनतेच्या सूचना त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून जनतेच्या सूचनांचा सुद्धा त्या ठिकाणी सरकारला आपले ध्येय धोरणं कायदा तयार करताना विचार व्हावा. यासाठी ते प्रशासन कसं असलं पाहिजे सहभागी प्रशासन. जनतेचा त्या प्रशासनाच्या प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी सहभाग असला पाहिजे. आणि त्यासाठी शासन व्यवस्थेने काय करून दिलं पाहिजे की जनतेला सहभागासाठी वेगवेगळ्या सहभागाच्या पातळ्या निर्माण करून दिल्या पाहिजे, वेगवेगळ्या साधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. मग ते ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील प्रत्येक ठिकाणी जनतेच्या सूचना त्या ठिकाणी सरकारने विचारात घेऊनच प्रशासकीय सुधारणा घडून आणल्या पाहिजे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की गुणवत्तापूर्ण प्रशासन. गुणवत्तापूर्ण प्रशासन म्हणजे प्रशासन जे काम करतं जनतेच्या कल्याणासाठी ते कसं असलं पाहिजे तर ते गुणवत्ता प्रधान असलं पाहिजे. म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी म्हणजे आपण बघतो की अनेक समस्या समाज व्यवस्थांमध्ये असतात, राजकीय व्यवस्थांमध्ये असतात. त्या समस्यांचं मूळ शोधून त्या जर व्यवस्थित पद्धतीने गुणवत्तापूर्ण पद्धतीने जर त्याच्यावरचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला तर त्या समस्या पुन्हा निर्माण होत नाही. म्हणजे भारतासारख्या देशाचं जर उदाहरण घेतलं तर आपण बघतो की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये तर आजपर्यंत आपण बघतो की कुपोषणासारखे जे प्रश्न आहे त्याच्यावरती कोट्यावधी रुपये सरकार खर्च करत आहे, पण अजूनही त्या कुपोषणाच्या समस्येचा त्या ठिकाणी मूळ शोधण्यात अपयश आलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की सरकार जे काम करतं, सरकार जे खर्च करतं ते गुणवत्तापूर्ण नाही. त्या ठिकाणी जे सरकार पैसा हजारो रुपये करोडो रुपये दरवर्षी खर्च करतं तो पैसा व्यवस्थित पद्धतीने गुणवत्तापूर्ण योजनांच्या अभावामुळे काय होतो की तो पैशाचा अपव्यय होतो, आणि ज्या मूळ कामासाठी ज्या समस्येच्या निर्मूलनासाठी तो पैसा खर्च करायचा असतो ती समस्या तशीच असते आणि पैशाचा अपव्यय होतो. म्हणून सुशासन ही संकल्पना काय सांगते की तुम्ही ज्या योजना जी धोरणं ठरवणार आहात ते राबवण्यासाठीचं तुमचं प्रशासन हे कसं असलं पाहिजे गुणवत्ता प्रधान असलं पाहिजे. आणि मग गुणवत्ता प्रधान प्रशासनासाठी भरती प्रक्रिया ही कशी असली पाहिजे तर ही भरती प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक असली पाहिजे. आणि त्याच्यातून काय होऊ शकतं की गुणवत्ताधारक उमेदवार त्या ठिकाणी त्या प्रशासकीय सेवेमध्ये येऊ शकतील, आणि उच्च शिक्षित असे चांगले हुशार असे प्रशासकीय अधिकारी जर प्रशासनामध्ये आले तर आपोआपच प्रशासनाचा दर्जासुद्धा त्या ठिकाणी काय होतो की गुणवत्ता प्रदान होतो. म्हणजे भ्रष्टाचार यासारखे जे काही प्रकारामुळे आपण बघतो की भरती प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे प्रकरणं घडतात आणि त्याच्यातून अकार्यक्षम लोक त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थांमध्ये येतात आणि त्याच्यातून प्रशासकीय व्यवस्थेच्या गुणवत्तेवरती परिणाम होत असतो. म्हणून सुशासन ही संकल्पना काय सांगते की प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीची भरती प्रक्रिया राबवायची आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीचे गुणवत्तापूर्ण असे प्रशासकीय अधिकारी त्या भरतीमध्ये त्या प्रशासनामध्ये समाविष्ट करून घ्यायचे. त्यानंतर सहावं जे वैशिष्ट्य आहे ते आहे परिणामाभिमुख प्रशासन. परिणामाभिमुख प्रशासन म्हणजे काय तर जे प्रशासन काम केल्यानंतर त्याचा परिणाम समाज व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्थांमध्ये दिसून येतो. तो परिणाम म्हणजे कसा तर सरकारने जे काही योजना राबवलेल्या असतात त्या योजनांचा प्रभाव म्हणजे त्या योजनांमुळे जनतेच्या जीवनामध्ये किती बदल झाला, जनतेच्या जीवनमान त्या योजनांच्या परिणामामुळे किंवा त्या योजनांच्या राबवण्यामुळे काही उंचावलं आहे का, याच्यातून त्या योजनांचा परिणाम फीडबॅक त्या ठिकाणी व्यवस्थांना मिळत असतो. म्हणजे सरकारने आर्थिक धोरणं चांगली राबवली तर ते आर्थिक धोरणं चांगली राबवली तर त्याचा परिणाम काय दिसून येतो तर त्या ठिकाणी जनतेचा आर्थिक विकास
जनतेचं आर्थिक उत्पन्न जे वाढलेले दिसून येतं ते कशाचा परिणाम असतो, तर सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम असतो. म्हणजे सरकारचं जे काही काम आहे, प्रशासनाचं जे काम आहे ते कसं असलं पाहिजे, परिणामाभिमुख असलं पाहिजे. की जे योजना राबवतं, जे धोरणं ठरवतं सरकार किंवा प्रशासन, ते राबवत असताना जनतेच्या जीवनामध्ये त्यामुळे अपेक्षित स्वरूपाचा बदल त्याने घडून आला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण सुशासन ही संकल्पना आणि सुशासन या संकल्पनेची, त्याचा अर्थ, त्याचे निकष आणि त्याची वैशिष्ट्ये ह्या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला. म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सुद्धा आज आपण बघतो की सुशासनी संकल्पनेने आता चांगल्या पद्धतीने जोर धरलेला दिसून येतो. हळूहळू त्याच्यामध्ये आपल्या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा जनतेप्रती त्या ठिकाणी जनतेला जबाबदार असलेलं प्रशासन ही संकल्पना आता हळूहळू विकसित व्हायला सुरुवात झालेली बघायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण ही सुशासन ही संकल्पना या ठिकाणी, या सुशासन या संकल्पनेचा या ठिकाणी विचार केला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण ह्या उदारीकरणामुळे भारतीय प्रशासनासमोर जी काही आव्हानं निर्माण झालेली आहेत त्याचा विचार करूयात.